तर मंडळी, बऱ्याच वेळेला मुलं केक खायला मागतात, पण आपण पुरेसं साहित्य किंवा मायक्रोवेव्ह ओव्हन नसल्यामुळे बनवत नाही. पण माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. 3/4 कप साखर घेतली आहे, त्यामध्ये अर्धा कप दही, अर्धा कपला एक चमचाभर कमी घ्यायचं, पाव कप तेल घालून सर्व साहित्य 3-4 मिनिटं फेटून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये 1 कप बारीक रवा, अर्धा कप रूम टेम्परेचरचं दूध घालून एकजीव करायचं. झाकून 15 मिनिटं बाजूला ठेवायचं. तोपर्यंत 6 इंचाचा केक टीन घेतला, त्याला तेल लावलं, त्यामध्ये बटर पेपर ठेवलं. याऐवजी कुकरचा डब्बाही घेऊ शकतात. बेक करण्यासाठी एखादी कढई किंवा पातेलं, त्यामध्ये स्टँड ठेवून झाकण ठेवून गॅसवर गरम होण्यासाठी मंद आचेवर ठेवायचं. 15 मिनिटं रव्याचं मिश्रण छान मुरलं की त्यामध्ये अर्धा कप मैदा, 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालून छान मिक्स करायचं. नंतर 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स आणि 3 चमचे किसलेलं सुकं खोबरं घालून एकजीव करायचं. शेवटी चमचाभर दूध घालून परत एकदा छान मिक्स करायचं. तयार केलेलं बॅटर ग्रीस केलेल्या टीनमध्ये घालायचं, टॅप करायचं. पिस्ता किंवा बदामाच्या कापांनी गार्निश करून 35 ते 40 मिनिटांसाठी मंद आचेवर बेक करायचं. मस्त रवा नारळ केक तयार आहे.